आज आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून मेघनाताईच्या घरी एकत्र आलो होतो, कारण आज मेघनाताईची आणि दादांची अॅनिव्हर्सरी होती. इथं आर्या नवीनच हेअरकट करून आली होती. हेअरकट छान झाला होता आणि तेच दाखवत होती ती. त्याच्यानंतर केक कटिंगला सुरुवात झाली. हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅपी अॅनिव्हर्सरी. बघता बघता मेघनाताई आणि दादांच्या लग्नाला 19 वर्ष पूर्ण झाली होती. मेघनाताईच्या चेहऱ्यावर हसू पण होतं आणि डोळ्यात पाणी पण होतं. आणि आजपर्यंत सुखाचे आणि दुःखाचे सगळे क्षण एकत्र निभवून तुम्ही सुंदर संसार उभा केला तुमचा. देवाकडे एवढीच प्रार्थना की तुमचं आयुष्य असं सुखाने आणि आनंदाने प्रेमाने भरलेलं असू देत. आणि तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज केक कटिंग करताना ना मेघनाताईंचं मन भरून आलं होतं, कारण त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी दिसत होतं. म्हणजे ते आनंदाश्रूच होते. आणि त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी एकमेकांना केक भरवून घेतला. आणि इथं आयुषला सांगितलं होतं की मेघना मावशीला केक भरव म्हणून, तर त्याने काय नाही केक घेतला, स्वतः कट केला आणि आपलं आपलंच खायला चालू केलं. म्हणून इथं आम्ही हसत होतो. आणि सगळ्यात जास्त एक्सायटेड तर आयुष होता केक कटिंग करण्यासाठी, कारण केक आणल्यापासून त्याची घाई लावलेली मेघना मावशीचा केक कधी कट करायचंय कधी कट करायचंय. फायनली आलो आम्ही, केक कट केला, छान सगळ्यांनी मिळून केक खाल्ला. आणि रोजच्या धावपळीत तर आपण सगळेच असतो, पण थोडंसं एकमेकांसाठी वेळ काढून एकमेकांना वाढदिवसासाठी किंवा त्यांच्या स्पेशल डेज दिवशी सगळे एकत्र यायला ना वेगळीच मजा असते. आणि आज पण तसंच खूप दिवसातून रिफ्रेश झाल्यासारखं वाटलं सगळ्यांना एकत्र बघून. त्याच्यानंतर मेघनाताई उज्जैनला गेल्या होत्या ट्रिपसाठी, आणि तिथून येताना आमच्या सगळ्यांसाठी अशी एक शॉल घेऊन आल्या होत्या. आता थंडीचे दिवस आहेत ना, तर सर्वांसाठी एक एक शॉल आणली होती त्यांनी, खूप छान होती.